तुम्हाला सुद्धा सुरळीची वडी बनवणं म्हणजे खूप अवघड काम वाटतं का? मला सुद्धा आहे ना सुरुवातीला तसंच काहीसं वाटायचं. पण जेव्हा आहे ना मी ह्याच्या सर्व स्टेप आहे ना छान अशा समजून घेतल्या, तेव्हा मला कळलं की ही वडी बनवणं किती सोपं आहे. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मी आलं आणि हिरव्या मिरचीचा आहे ना ठेचा तयार करून घेतला. त्यानंतर आहे ना एका टोपात 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये तयार केलेला ठेचा, हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं. ज्या वाटीने मी बेसनचं पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीने इथे तिप्पट मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे दह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे. 1 वाटी दही आणि 2 वाट्या पाणी असं हे मिश्रण तयार करून हे थोडं-थोडं करत आपल्याला बेसनच्या पिठामध्ये टाकून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे. जेणेकरून आहे ना आपल्या वड्या छान मऊसूत तयार होतील. आणि हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. आला आणि मिरचीचा फ्लेवर छान असं ह्या मिश्रणामध्ये उतरलेला आहे. आता आहे ना गॅसवरती एक भांडं ठेवायचं. इथे मी कढई ठेवलेली आहे. तेलाचा वगैरे अजिबात वापर नाही करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ते मिश्रण ओतायचं आहे आणि छान असं ढवळत राहायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ना ती अतिशय कमी म्हणजे मंद अशी ठेवायची आहे आणि छान असं ढवळत राहायचं आहे. 5 ते 7 मिनिटं ढवळत राहिल्यानंतर आहे ना मी ह्याच्यावरती एक वाफ दिलेली आहे. त्यानंतर दुसरी वाफ दिलेली आहे 1-1 मिनिटाची आणि आता पुन्हा आहे ना तिसरी वाफसुद्धा आपल्याला 1 मिनिटाची द्यायची आहे. तर बघू शकता इथे आहे ना हे छान असं ढवळत राहिल्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात गुठळी नाही राहिली आहे. आता हे तयार झाले की नाही हे चेक करण्यासाठी आहे ना मी छोट्या ताटलीवरती हे मिश्रण लावून घेतलं आणि छान पसरवून घेतलं. गार झाल्यानंतर आहे ना ते जर अशा पद्धतीने निघत असेल तर समजून जायचं आपलं हे मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे वड्या बनवण्यासाठी. अगोदरच आहे ना मोठी ताटली इथे मी छान स्वच्छ पुसून तयार ठेवली होती. गरम गरम मिश्रण त्याच्यावरती ओतायचं आहे आणि लगेचच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस आहे ना आपल्याला पटापट करायची आहे कारण की मिश्रण थंड झालं तर ते पसरवणं अवघड होऊन जाईल. तर इथे जवळजवळ 2 ताटल्यांमध्ये मी मिश्रण छान असं पसरवून घेतलं होतं आणि ते थंड झाल्यानंतर आहे ना लगेचच त्याच्या वड्या पाडून घेतल्या. बघू शकता किती छान अशा वड्या निघून तयार होत आहे कारण की आहे ना जे बेसनचं पीठ आहे ना ते छान असं शिजलं असल्यामुळे आहे ना त्याच्या वड्यासुद्धा सुंदर अशा तयार होत होत्या. इथे मी तुम्हाला पुन्हा एक शेवटची वडी काढून दाखवते. तर अशा पद्धतीने आहे ना छोट्या छोट्या वड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व वड्या आहे ना एका छोट्या ताटलीत काढून घेतल्या. आता ह्याच्यावरती आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे जेणेकरून आहे ना वड्यांना खूप छान अशी चव येईल. त्यासाठी आहे ना थोडीशी मोहरी, पांढरे तीळ आणि कढीपत्ता मी टाकून फोडणी तयार केली आणि ही फोडणी आहे ना चमच्याच्या साहाय्याने वड्यांवरती पसरवलेली आहे. तर इथे आहे ना आपल्या खमंग अशा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूपच छान अशा मऊसूत सुरळीच्या वड्या तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.